जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे प्रिपोजिशन हा टॉपिक। ह्याच्या आधी जे पण व्हिडिओ आपले झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण टेन्स, आर्टिकल, काही बेसिक ग्रामर त्याच्याबद्दल पण आपण शिकलेलो आहोत। तर त्या बेसवरच आपण हा टॉपिक पण समजून घेणार आहोत। आपण टॉपिक वाईज चाललेलो, तुम्हाला माहिती असेल एक लिस्ट मी दिली होती स्टार्टिंग पहिल्या व्हिडिओमध्ये। त्या लिस्ट नुसार आपण काय करतोय ना, थोडा सिक्वेन्स खालीवर होऊ शकतो, परंतु त्या लिस्ट नुसार आपण काय करतोय, सारे टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय। प्रिपोजिशन बेसवरच 3-4 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात फॉरेस्ट गार्डच्या एक्झाम मध्ये। ते कोणते क्वेश्चन आहेत, त्याला कसे सॉल्व्ह करायचे आहेत, काय प्रिपोजिशन आहेत, किती वेगवेगळ्या टाईपचे प्रिपोजिशन आहेत, सगळे आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले प्रिपोजिशन शिकणार आहोत, त्याचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सगळं शिकून घेणार आहोत। बेसिक म्हणजे सर्वात पहिले आपण माहिती आपण मीनिंग घेतो, मीनिंग नंतर आपण कोणत्या कोणत्या टाईपचे प्रिपोजिशन आहेत ते घेऊ। त्याच्यानंतर आपण एक तुम्हाला ट्रिक्स म्हणजे एक अशी स्टोरी देईल मी, त्या स्टोरीमध्ये जेवढे पण फॉरेस्ट गार्डला प्रिपोजिशन विचारले जातात, इम्पॉर्टंट प्रिपोजिशन, ते सगळे प्रिपोजिशन त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत। तर तो स्टोरी तुम्ही नीट वाचा, इंग्लिशमध्ये नसेल कळत तर मराठीत पण दिलेली आहे, ती मराठीमध्ये वाचा। आणि लास्टला तुम्हाला असे क्वेश्चन मी देणार आहे होमवर्कसाठी, ते घरी तुम्ही सॉल्व्ह करा। म्हणजे तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर प्रिपरेशन टॉपिक तुमचा क्लिअर झालाय। नसेल झाला तर कमेंटमध्ये टाका, ते पूर्ण क्वेश्चन आपण परत एकदा काय करू, डिस्कस करूया। परंतु हा व्हिडिओ सफिशियंट आहे, या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण की या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे। कारण की आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जे पण प्रिपोजिशन होणार आहे ते सारे प्रिपोजिशन आपण इथे डिस्कस करणार आहोत। ओके, जास्त टाइम नाही घेणार मी, स्टार्ट करू आपण। ओके, सर्वात पहिले डेफिनेशन वर जाऊ ना, की प्रिपोजिशन आहे काय सर्वात पहिले मेन, राईट। डेफिनेशन काय असणार आहे याची, प्रिपोजिशन शोज द रिलेशनशिप ऑफ नाउन प्रोनाउन विथ अनदर वर्ड। नाही कळत मराठीत सांगतो, काय नाम आणि सर्वनाम। आता हे नाम आणि सर्वनाम तुम्हाला कळलं पाहिजे, कारण की हे जे दोन्ही पण टॉपिक आहे हे आपण बेसिक लेक्चर मध्ये घेतलेले आहेत, है ना। जे पण बेसिक आपण ह्याच्या आधीचा व्हिडिओ घेतला, आधीचा व्हिडिओ जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये नाउन प्रोनाउन काय असते मी डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा कोणी नवीन असेल तर, ठीक आहे। तर नाउन आणि प्रोनाउन, नाम आणि सर्वनामाचा इतर शब्दाशी संबंध दाखवणारा शब्द म्हणजे काय, प्रिपोजिशन। जसं की एक्झाम्पलने समजू, द बुक इज ऑन द टेबल, है ना। बुक नाउन आहे, प्रोनाउन आहे टेबल, ठीक आहे। या दोघांचा संबंध दाखवणारा शब्द कोणता याच्यामध्ये, ऑन। बुक कशावर आहे, टेबलावर आहे, ऑन टेबलावर आहे, ऑन। ऑन म्हणजे काय झालं, प्रिपोजिशन झालं। हे काय झालं, प्रिपोजिशन। कळते तुम्हाला। सर्वात पहिले तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन काय आहे हे कळलं पाहिजे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल। तर नाउन आणि प्रोनाउन ह्याच्यामध्ये संबंध दाखवणारा जो शब्द असतो तो प्रिपोजिशन असतो। ऑन इथं हा काय आहे, प्रिपोजिशन आहे। नसेल कळलं परत व्हिडिओला मागं घ्या, परत एकदा बघा, ठीक आहे। आता प्रिपोजिशन वेगवेगळ्या टाईपचे प्रिपोजिशन आहेत, खूप सारे प्रिपोजिशन आहेत, सगळे करायची गरज नाही, सगळे करायची गरज नाही। तुम्हाला काही ठराविक प्रिपोजिशन आहेत जे मी तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये, की ते प्रिपोजिशन थोडंसं तुम्ही त्याच्यावर जास्त भर द्या, बाकीचे पण तुम्ही ऍटलीस्ट त्याची एकदा तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे, ठीक आहे। तर म्हणजे त्याचा मिनिंग ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे प्रिपोजिशनचा। काही इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर मी सेंटेन्स तुम्हाला दिलेलेच आहे। तर खूप वेगवेगळ्या टाईपचे प्रिपोजिशन पडतात, आणि आता कोणी शिकवताना काय करेल, तुम्हाला सगळे प्रिपोजिशन चित्र वगैरे दाखवून काय करेल तिथं त्याचा अर्थ सांगेल, परंतु मी काय करतोय तुम्हाला डिवाइड करून देणार आहे, आणि ज्याच्याने तुम्हाला लक्षात राहील, आणि वेगवेगळे एक्झाम्पल आपण फन ऍक्टिव्हिटी सोबत करून हे आपण क्लिअर करणार आहोत, ठीक आहे। तर टाईप सुरू करू आपण, किती टाईपचे प्रिपोजिशन असतात। सर्वात पहिले प्रिपोजिशन ऑफ द प्लेस, कोणतंही प्लेस तुम्ही दर्शवताय, कोणत्या प्लेस बद्दल तुम्ही बोलताय, त्या प्लेसवर तुमची काही गोष्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगत असाल, तर ह्या टाईपचे प्रिपोजिशन तुम्हाला यूज करायचे। कोणत्या टाईपचे, जसं तुम्ही इन आहे, ऑन आहे, अंडर आहे, ओव्हर आहे, अबाव आहे, बिलो, नियर, बिसाइड, ह्याचे जे चित्र आहेत ना, पिक्चर्स, हे पिक्चर मी तुम्हाला शेअर करेल टेलिग्रामवर, ठीक आहे। त्या टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ते पिक्चर घ्या, आणि अबाव आहे, ऑन आहे, अंडर आहे, बिटवीन आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर त्या चित्राच्या थ्रू क्लिअर होतील। बिटवीन, अमंग, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, ठीक आहे, इनसाइड ना, म्हणजे तुम्ही काय सांगताय, तुम्ही एक प्लेस सांगताय, ती वस्तू कुठं पडलेली आहे त्याची प्लेस जर सांगायची असेल तुम्हाला, तर हे सगळे प्रिपोजिशन तिथे यूज करू शकता तुम्ही, ठीक आहे। ह्याच्यातले मी 2-3 प्रिपोजिशन वरच काय करणार तुम्हाला एक्झाम्पलने समजवणार। जसं की द बुक इज ऑन द टेबल, मित्रांनो द बुक इज ऑन द टेबल म्हणजे ती पुस्तक जे आहे, ते बुक आहे ते टेबलावर आहे, ऑन द टेबल, इथं ऑन काय आहे, तुमचा प्रिपोजिशन आहे। तर अशा प्रकारे प्रिपोजिशनला यूज केला जातो। टाइम, प्लेस सांगण्यासाठी, टाइम कसं सांगायचं ते पण मी तुम्हाला सांगेल पुढं। प्लेस सांगायचं असेल, कुठली वस्तू कुठं पडलेली आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला हे प्रिपोजिशन यूज करायचे। कसे यूज करायचे असेल, द कॅट इज अंडर द चेअर, चेअरच्या खाली आहे ना कॅट, चेअरच्या काय आहे,
खाली आहे, अंडर दी चेअर. त्यामुळे इथं अंडर काय झाला तुमचा प्रिपोजिशन झाला. द बेल इज बिटवीन द शूज, है ना, बिटवीन मध्ये. जर कोणतीही गोष्ट जर मध्ये असेल, कशाचा मध्ये असेल, तर तुम्हाला काय यूज करायचा आहे, बिटवीन यूज करायचा आहे. ठीक आहे. द बॉल इज बिटवीन द शूज. त्या शूजच्या मध्ये काय झालेलं आहे, ते बोटांमध्ये तो चेंडू आहे. ठीक आहे. कळते तुम्हाला. हे जर समजून घ्यायचं असेल ना, सरळ सरळ काय करा, एखादी प्लेस घ्या कोणतंही. आत्ता बसल्या तुमच्या हातात पेन असेल, पुस्तक असेल, है ना, पेनला ठेवून द्या कुठेतरी. पहिले टेबलावर ठेवा आणि म्हणा द पेन इज ऑन द टेबल. तर तो टेबलला अटॅच असेल. आता ह्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे, काय काय कन्फ्युज होतात, है ना. ऑन म्हणजे काय, आणि अबाव पण अबावच आहे ना. द बुक इज अबाव दी टेबल असं पण म्हणू शकतो ना, ते पुस्तक त्या टेबलावर आहे, अबाव दी टेबल. मित्रांनो, इथं चुकतं तुमचं. काय होतं प्रॉब्लेम, अबावचं काय असतं, जर समजा हा टेबल आहे, ठीक आहे, हा टेबल आहे, हे जे बुक आहे ते इथं पडलेलं आहे, ह्याला टच आहे. ठीक आहे. म्हणजे बुकचा आणि त्या टेबलचा स्पर्श झालेला आहे. तर अशा टाइम पिरियडला आपण ऑन यूज करतो. का, पेन जरी टेबलावर पडला असेल, टेबल आणि पेनचा स्पर्श होत असेल ना, त्या टायमाला ऑनच यूज करायचा. जर वस्तू या टेबलाला अटॅच नाहीये, जसं की समजा आता मी इथं हे कोडून परत काढतो, हे टेबल आहे, ठीक आहे ना, हे रूम मध्ये एक टेबल आहे आणि वरती या टेबलाच्या इथं काय लागलेला आहे, फॅन लागलेला, फॅन लागलेला आहे. आता फॅन आणि टेबलचा काय संबंध आहे का, स्पर्श झालाय का, नाही झाला मित्रांनो. ओके. जेव्हा स्पर्श होत नाही ऑब्जेक्टचा टेबल सोबत, तेव्हा अबाव यूज करतो. द फॅन इज अबाव द टेबल. द फॅन इज अबाव द टेबल. जर स्पर्श होत नसेल ना, त्या टायमाला अबाव यूज करतात. जर त्या वस्तूचा आणि टेबलाचा स्पर्श झालेला आहे, ज्याच्यावरती वस्तू ठेवली त्याचा स्पर्श झाला असेल, त्या टायमाला ऑन यूज करतात. मित्रांनो, हे क्लिअर झालेलं खूप महत्वाचं आहे. ऑन आणि अबाव कधी यूज होतो. ठीक आहे. तर द पेन, हा पेन तुमचा काय करा, किंवा एखादा टेबल घ्या, त्याच्यावर पुस्तकं टाका, हा, त्या टेबलाच्या खाली काहीतरी चेंडू बिंडू टाका, है ना, ऍक्टिव्हिटी करा. ऍक्टिव्हिटीने काय होईल, तुमचं ते रेग्युलर जीवनामध्ये ते प्रिपोजिशन यूज केले जातील आणि त्यांनी तुम्हाला जास्त काळपर्यंत काय लक्षात राहील, है ना. जिथं बसला आहे तिथं काय ना काय करा ना, पेन ठेवा ना याच्यावर, ठेवा पेन याच्यावर आणि म्हणा द पेन इज ऑन माय बुक, पेन इज ऑन माय बुक, है ना. तुमच्या डोक्यावर फॅन फिरत असेल, राईट, तर तुम्ही काय सांगणार, द फॅन इज अबाव मी. माझ्यावर काय आहे, तो फॅन आहे, अबाव आहे, ऑन नाहीये. ऑन म्हटलं की तो फॅन आपल्या डोक्याला टच पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. कळतं तुम्हाला. अशा प्रकारे प्रिपरेशनला तुम्ही डेली जीवनात यूज करसाल ना, तेव्हा तुम्ही त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न, म्हणजे तुमचे 100% प्रिपरेशनचे प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे. तर कळलं तुम्हाला काय करायचं. तुम्हाला एक ऑब्जेक्ट घ्या, तो कुठे ठेवा, खाली ठेवा आणि त्याला इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. सिंपल. ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करा. ठीक आहे. जर तुमच्या घरासमोर अंगण असेल, तर ट्री बी असेल, तर तुम्ही तिकडे जाऊन ती ऍक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे. तर दुसरं आहे प्रिपोजिशन ऑन प्लेस. प्रिपोजिशन ऑन प्लेस. ठीक आहे. एकच मिनिट. हा, प्रिपोजिशन ऑफ प्लेस मध्ये आपण काय काय बघितलं, हे सगळे वाचून घ्या एकदा. आणि याच्यावर मी 3च सेंटेन्स दिलेले तुम्हाला, पण बाकीचे सेंटेन्स पण तुम्हाला बनवायचे. ठीक आहे. नसेल बनवता येत तर मला कमेंटमध्ये टाका की कोणता प्रिपोजिशनचे तुम्हाला सेंटेन्स पाहिजे. भरपूर सेंटेन्स आहे मित्रांनो, भरपूर सेंटेन्स. फक्त याचं मिनिंग तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे. काही मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, एवढे सगळे मिनिंग जर मी तुम्हाला सांगितलं आणि सगळं सेंटेन्स बनवलं, व्हिडिओ खूप मोठा जाईल, खूप मोठा जाईल व्हिडिओ. ठीक आहे. तर त्यामुळे काय करा, तुम्ही थोडं मी तुम्हाला देतो. टीचरचं काम काय आहे, डिरेक्शन देणं, है ना. माझं काम काय आहे, तुम्हाला डायरेक्शन देणं, एक दिशा दाखवणं. त्या दिशेवर चालण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मी काही सेंटेन्स तुम्हाला बनवून देईन आणि त्याला फन वे मध्ये कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगू शकतो. बाकीचे सेंटेन्स तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. ओके. आपलं जास्त व्हिडिओ लांब नाही न्यायचा आहे. पुढं प्रिपोजिशन ऑफ टाइम. ओके. टाइम जर तुम्हाला सांगायचं असेल तर टाइम सांगण्यासाठी पण काही प्रिपोजिशन यूज केले जातात, है ना. जसं की ऍट, ऑन, इन, सिन्स आणि फॉर. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात आणि तुम्हाला कन्फ्युज करतात एक्झामिनर की हे यूज करून दाखवा, कुठं सिन्स यूज होणार आहे, कुठं फॉर यूज होणार आहे. सिन्स आणि फॉरचं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बेस्ट वे मध्ये. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. त्या व्हिडिओमध्ये मी कुठं ना कुठं सिन्स आणि फॉरचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर ऍट, ऑन, ड्युरिंग, फ्रॉम, टिल, अंटिल, बाय, विथिन, है ना. हे जर तुम्हाला वेळ सांगायचा असेल ना, वेळ, त्या टायमाला हे प्रिपोजिशन यूज होतात. जसं की पहिला एक्झाम्पल, आय वेकअप ऍट 6 o'clock. तुम्हाला कोणी विचारलं कधी उठतो रे, है ना, कधी उठतोस तू, तर तुम्ही काय सांगणार, आय वेकअप ऍट 6 o'clock. आय वेकअप ऍट 6 o'clock. शाळेला कधी जातो, अभ्यास कधी करतो, हे सगळं तुम्हाला आन्सर, म्हणजे वेळ सांगायची असताना त्या टायमाला तुम्हाला हे प्रिपोजिशन यूज होतं. इथं कोणता प्रिपोजिशन यूज झालाय, ऍट. ठीक आहे. आता तुम्हाला सांगा 2-3 दिवसानंतर कोणता इव्हेंट येणार आहे, ते जर सांगायचं असेल तुम्हाला तर कसं सांगणार तुम्ही, द इंडिपेंडंट डे इज ऑन 15th August.
इंडिपेंडन्स डे इज ऑन द 15 ऑगस्ट. तुमचा जन्म कधी झाला हे सांगायचं असेल तर इन यूज होतो. ही वॉज बॉर्न इन 2005. आय वॉज बॉर्न इन 2000. ओके, माझं जसं की मी सांगितलं माझी बर्थडे डेट तुम्हाला सांगायची असेल, वेळ सांगायची असेल, म्हणजे कधी कधी जमलं तर मी काय सांगणार, आय वॉज बॉर्न ऑन 24 जून 2000. ही काय माझी बर्थडे डेट आहे. ठीक आहे, ही माझी बर्थडे डेट आहे. मी काय सांगितलं, कोणता प्रिपोजिशन यूज करून मी सांगितलं, ऑन. ओके, आय वॉज बॉर्न ऑन 24 जून 2000. ठीक आहे, मी हा प्रिपोजिशन इथं यूज केला. ओके, पुढं लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला, किंवा ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, फटाफट तुमचे बर्थडे सांगायचे. काय करायचं तुम्हाला, तुमचे बर्थडे सांगा की तुमचा बर्थडे कधी येतो. फटाफट कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं तुमचा बर्थडे कधी येतो. याला इंग्लिशमध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही कसं बोलणार, तर माय बर्थडे इज ऑन. ओके, तुमची बर्थडे डेट जी असेल फटाफट कमेंटमध्ये टाका की तुमचा बर्थडे डेट काय आहे. ठीक आहे, आता डिफरन्शिएट सिन्स अँड फॉर इथं मी स्पेशल मेन्शन केलंय. का मेन्शन केलंय, कारण की याच्या मागं कारण आहे आपलं ना, सिन्स आणि फॉर कधी यूज होतो. मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ते एक्सप्लेनेशन. नसेल तर कमेंटमध्ये सांगा, परत ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ घेऊया. ठीक आहे, तर हे टाइमच्या रिलेटेड आहे सगळं. ठीक आहे, हे टाइमच्या रिलेटेड आहे. एवढे सारे प्रिपोजिशन आहेत. मी काही प्रिपोजिशन तुम्हाला दिले आणि काही प्रिपोजिशन तुमच्यासाठी स्वतःसाठी ठेवलेत की सेंटेन्स बनवा याच्यावर. ठीक आहे, पुढं प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन ऑर मुवमेंट. तुम्हाला काही डायरेक्शन सांगायचे असेल किंवा मुवमेंट सांगायचं असेल त्या टायमाला हे प्रिपोजिशन यूज. कोणते, टू, इनटू, ऑनटू, टूवर्ड, अलोंग, अक्रॉस, थ्रू, टूवर्ड, है ना, डाऊन, अप, डिरेक्शन. काही डिरेक्शन सांगायचं. जसं एक्झाम्पल घ्या, काय एक्झाम्पल दिलंय, शी वेंट इन टू द रूम. ती खोलीत गेली. शी वेंट इन टू द रूम म्हणजे ती कुठं दिशा आहे ना, कुठं चालली, ती रूम मध्ये चाललेली आहे. इन टू आतमध्ये चाललेली आहे. ठीक आहे, इन टू आतमध्ये चालली. द कॅट जम्प ऑन द टेबल. जम्प ऑन टू द टेबल. जम्प ऑन टू द टेबल म्हणजे तुम्ही काय डायरेक्शन सांगताय किंवा एक मुवमेंट झाली ना, एक मुवमेंट काय झाली, कॅटनी उडी मारलेली आहे टेबलावर. ठीक आहे, तर तुम्ही ती ऑन टू यूज करताय. राईट, ही इज कमिंग टुवर्ड मी. तो माझ्याकडे येत आहे. ही इज कमिंग टुवर्ड मी. तो माझ्याकडे येत आहे. मित्रांनो, समजा आता मी इथून सरळ त्या कॅमेराकडे जर आलो म्हणजे तुम्ही काय म्हणणार, द सर इज कमिंग टुवर्ड मी. है ना, आता कॅमेरात मी घुसू शकत नाही. राईट, जर समजा तुम्ही स्टुडंट प्रत्यक्षात मला भेटायला आले, ठीक आहे, तर तुम्ही माझ्याकडे येत आहे, तर मी काय म्हणणार, द स्टुडंट्स आर कमिंग टुवर्ड मी. टुवर्ड्स मी, माझ्याकडे येत आहे ना. राईट, तिथं मी काय प्रिपोजिशन यूज केला, टुवर्ड्स. ओके, द टुवर्ड्स, ऑन टू, इन टू. हे काही इम्पॉर्टन्स आहे, ज्यावर जास्त प्रश्न येतात म्हणून ह्याच्यावर मी तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे. ठीक आहे, ह्याला कसं लक्षात ठेवणार तुम्ही, है ना, जसं की स्टुडंट वॉक टुवर्ड दी बोर्ड. जर तुम्ही माझ्याकडे येत आहात, है ना, तुम्ही माझ्याकडे येत आहात, चालत आहात, किंवा तुम्ही तुमच्या मित्राकडे चालत जातात, किंवा तुमचा मित्र जर तुमच्याकडे येत असेल, उद्या सकाळी कॉलेजला जाताना, कॉलेजमध्ये असाल, घरी असाल किंवा मित्राला भेटत असाल, तर तुमचा मित्र असं समोरून येतोय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणा सरळ, ओके, यू आर कमिंग टुवर्ड मी, स्टॉप देअर. ठीक आहे, भांडणं करू नका, परंतु बोलण्याचा प्रयत्न करा. मला हे सांगायचं, डेली लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही यूज करसाल नाही तर हे तुम्हाला यूज टू होईल खूपच. आणि जे पण तुम्हाला सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील ते तुम्ही इझिली देऊ शकसाल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिले काय करा, हे तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करायला स्टार्ट करा. हे सगळे जे पण शब्द इथे दिलेत नाही, थ्रू, टुवर्ड, डाऊन, है ना, थ्रू, टुवर्ड्स, ऑन टू, इन टू, टू, है ना, हे सगळे काय करा, तुम्ही यूज करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला क्लिअर होईल. हा एक टाईप आहे. त्याच्यासोबतच प्रिपोजिशन ऑफ कॉज, रिझन, पर्पज. कशाचं तुम्हाला रिझन सांगायचं असेल किंवा कारण सांगायचं असेल, है ना, तुम्ही दरवेळेस पॅरेंटला किंवा टीचरला स्कूलमध्ये कारण देत असता, मित्राला कारण देता, तर कारण देताना तुम्हाला कोणता प्रिपोजिशन यूज करायचा आहे. आता उद्या जे पण तुम्ही कारण देणार आहात तुमच्या मित्राला, तुम्ही काय प्रॉब्लेम क्रिएट केला असेल किंवा तुम्हाला काय सांगायचं असेल, तुम्हाला कारण देऊन सांगायचं असेल, तर कोणता प्रिपोजिशन यूज करणार तुम्ही इथं भरपूर. बिकॉज ऑफ, ड्यू टू, ओइंग टू, फॉर, फ्रॉम, आउट ऑफ, थँक्स टू. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल, द मॅच वॉज कॅन्सल बिकॉज ऑफ रेन. जी मॅच आहे ती मॅच, तुमची क्रिकेट मॅच कशामुळे कॅन्सल झाली, रेनमुळे झाली. इथं प्रिपोजिशन काय यूज केला, बिकॉज ऑफ. बिकॉज ऑफ हा प्रिपोजिशन आपण यूज केला. तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही घडलं असेल तुमच्यामुळे आणि त्याचं काही कारण असेल तर ते बिकॉज ऑफ यूज करून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, जसं की तुम्ही आय वॉज फेल किंवा आय एम फेल बिकॉज ऑफ दॅट टीचर. आणि त्या शिक्षकमुळे मी काय झालो, फेल झालो. ठीक आहे, आय गॉट गुड मार्क्स बिकॉज ऑफ दॅट टीचर.
है ना. आय एम स्टडिंग बिकॉज ऑफ माय पॅरेंट, है ना. मी शिकत आहे कारण की माझे पॅरेंट आहेत, माझे पॅरेंट कष्ट करतात, बिकॉज ऑफ, है ना. तुम्ही यूज करू शकता. आय वॉज लेट ड्यू टू ट्रॅफिक, आय वॉज लेट ड्यू टू ट्रॅफिक. तर ड्यू टू पण तुम्ही यूज करू शकता कारण सांगायचं असेल तर. शी वॉज लेट ड्यू टू ट्रॅफिक, ट्रॅफिकमुळे ती उशिरा आली. ठीक आहे, सिंपल आहे. आता काय करायचं तुम्हाला, मी क्लासला उशिरा आलो बिकॉज ऑफ. आता हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही ऍक्टिव्हिटी करा. हा जर व्हिडिओ मी आज टाकलाय राईट, तर तुम्ही 5-6 दिवसांनी पाहताय राईट. तर जे लेट ह्या व्हिडिओला पाहताय ना त्यांनी कारण द्यायचं कमेंटमध्ये. जे या व्हिडिओला लेट पाहताय ना त्याचं कारण तुम्ही काय करायचं कमेंटमध्ये टाकायचं, की हा व्हिडिओ बघायला मला लेट झालं बिकॉज ऑफ या ड्यू टू, है ना. का तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लेट झालं, ज्या दिवशी टाकला त्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ का नाही पाहिला, त्याचं रिझन तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ज्याचं रिझन मला आवडेल ना त्याच्याकडे काय करू आपण, रविराज सरना सांगू की गिव्ह अवे द्यायला, काय ना काय तुम्हाला भेटेल. ठीक आहे, तर कमेंट आले पाहिजे, जास्तीत जास्त कमेंट आहे व्हिडिओमध्ये आले पाहिजे. ओके, तर मी क्लासला उशिरा आलो किंवा मी हा जो क्लास आहे ऑनलाईन क्लास हा व्हिडिओ पडला युट्यूबला टाकल्यानंतर लगेच नाही पाहिला, 5-6 दिवसांनी पाहिला, तर का पाहिला, त्याचं रिझन काय, ते रिझन तुम्ही मला सांगायचं. इंग्लिशमध्ये सांगायचं मित्रांनो, मराठीत कोणी पण नाही करायचं, इंग्लिशमध्ये टाका. रिलेटेड ऍक्शन जसं की बस, रेन, ओव्हर स्लीप, है ना, हे तुम्ही यूज करू शकता. ओके, त्यासोबत ह्याच्यावर एवढंच प्रश्न येऊ शकतं बिकॉज ऑफ, है ना. बिकॉज ऑफ थोडं मेन आहे, ड्यू टू हे थोडंसं मेन आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, तर कारण, उद्देश काय सांगायचं असेल, कारण सांगायचं असेल त्या टायमाला हा एवढे प्रकारचे काय होतात प्रिपोजिशन यूज होतात. 3-4 दिलेले आहेत, बाकीचे तुम्हाला काय करायचंय स्वतः सेंटेन्स बनवायचं आणि सेंटेन्स बनवून कमेंटमध्ये टाकायचं मित्रांनो. का, कारण की तुम्ही जेवढे पण सिरियसली शिकणारे, जे फॉरेस्ट गार्डची एक्झाम सिरियसली प्रिपेअर करणारे लोक जे आहेत त्यांनी खरंच टाका. कारण काय होतंय याच्याने मला कोणता स्टुडंट किती ऍक्टिव्ह आहे आणि तो खरंच अभ्यास करतोय का नाही ह्याच्याबद्दल मला कळेल. आणि त्या पर्टिक्युलर स्टुडंटला मी काय करेल, टार्गेट करेल की बाबा हा विद्यार्थी क्लिअर झाला पाहिजे. जो जास्त काय करेल, उत्साह दाखवेल की मला खरंच फॉरेस्ट गार्डची एक्झाम क्लिअर करायची खूपच गरज आहे राईट. मित्रांनो कमेंट करा. कमेंट केल्याने काय होईल, आमचं लक्ष तुमच्याकडे जाईल. कारण की खूप सारे विद्यार्थी आहेत, खूप सारे व्हिडिओवर कमेंट करतात, तर प्रत्येकाकडे लक्ष जात नाही. ओके, वेळेची कमी असल्यामुळं. त्यामुळे जे खूपच उत्साहित आहेत त्यांच्यावर आपोआप लक्ष जातं. तर तुम्ही काय करा, जास्तीत जास्त सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा आणि जे मी सांगतोय ते कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, आता पुढचा टाईप काय आहे, प्रिपोजिशन ऑफ इन्स्ट्रक्शन, इन्स्ट्रुमेंट, एजंट और मॅनर. म्हणजे तुम्हाला जसे एक्झाम्पल बाय, विथ, थ्रू, वाया, तुम्हाला काय सांगायचं असेल की तुम्ही एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी काहीतरी गोष्ट तुम्ही यूज केली आहे, इन्स्ट्रुमेंट यूज केलं आहे ना, किंवा कोणत्या मॅनरने ते काम केलेलं आहे, ते जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, या प्रिपोजिशनचा यूज करणार. जसं की बाय, विथ, थ्रू, वाया. जसं की ही कट द पेपर विथ सीझर, म्हणजे त्यांनी पेपर कापला, कशाने कापलाय तो तुम्हाला काय सांगता, तुम्ही इन्स्ट्रुमेंट सांगताय ना, कशाने कापला, कात्रीने कापला, सीझरने कापलाय राईट. तर अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रिपोजिशन यूज करता तर हे तुमचे प्रिपोजिशन आहेत. द लेटर वॉज रिटन बाय हर ना, तो जो लेटर आहे तो तिच्याद्वारे लिहिला गेला आहे. ठीक आहे, तिच्याद्वारे दिला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कशाच्या द्वारे पाहताय, युट्यूबच्या सहाय्याने पाहताय ना. तुम्ही काय यूज करणार तिथं, है ना, फटाफट कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ स्टॉप करायचा, इथं स्टॉप करून तुम्ही ते सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही हा व्हिडिओ कशाच्या द्वारे पाहतात, युट्यूबच्या द्वारे पाहतात, तर तुम्ही तो सेंटेन्स पूर्ण बनवा. ठीक आहे, की कसं बनणार हा सेंटेन्स, पॉज करा आणि बनवा आणि कमेंटमध्ये टाका. त्यानंतर मी सांगणारच आहे तुम्हाला, है ना. काय बनणार आहे व्हिडिओ, आय एम वॉचिंग दिस व्हिडिओ थ्रू युट्यूब. थ्रू यूज केला ना मी, म्हणजे कशाद्वारे तुम्ही पाहताय, इन्स्ट्रुमेंट काय यूज करताय, युट्यूब हा ऍप तुम्ही यूज करताय. तर अशा प्रकारे मित्रांनो सेंटेन्स बनवा. ओके, शो ऑब्जेक्ट, आता ह्याला लक्षात, पेन, स्पून यूज इन अ सेंटेन्स. जसं की समजा तुम्ही आता हा पेन आहे, है ना, किंवा या पेनवर जर मी बनवायचं म्हटलं तर मी काय बनवणार, द होल पेपर इज रिटन बाय दिस पेन. द होल पेपर म्हणजे पूर्ण पेपर मी या पेनने लिहिलाय. द होल पेपर इज रिटन बाय दिस पेन. तर हा पेनच्या द्वारे लिहिला ना, म्हणजे मी बाय यूज केला, है ना, बाय यूज केला. म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंट जेव्हा यूज करताना कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करताय त्याचं तुम्ही काय करायचं, स्पष्टीकरण द्यायचंय. कशाने, हे बाय यूज करा ना, विथ यूज झालेलं आहे. हे काय झालं, तुमचे प्रिपोजिशन झाले. याच्यासोबत वाया आहे, वाया हे यूज करून तुम्ही सेंटेन्स बनवून कमेंटमध्ये टाका. जेवढे कमेंटमध्ये सेंटेन्स असेल, जो जास्तीत जास्त सेंटेन्स बनवून टाकणार आणि सेंटेन्स कॉपी नाही पाहिजे, स्वतःचे बनवलेले पाहिजे. ओके, त्याला गिव्ह अवे आपण देऊया. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पेन, स्पून जे पण तुम्ही करता त्या टायमाला तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे पण काम करताय तिथं प्रिपोजिशन लावायचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुमचं
क्लिअर होईल. ह्याच्यानंतर प्रिपोजिशन ऑफ कम्पॅरिझन. आता कोणाशी तुलना जेव्हा करतात, जसे तुमचे पॅरेंट तुलना करतात ना, तुमचा आणि तुमच्या मावशीच्या शेजारची मावशी जी असते त्याचा मुलगा जो असतो त्याची तुमचं कम्पॅरिझन करतात, याला जास्त मार्क पडले, यार तुला काय पडले काय. हे कम्पॅरिझन करताना तुम्ही हे प्रिपोजिशन युज, जसं की लाईक, ॲज, दॅन, फ्रॉम, अनलाईक. जसं की बघा तुमचे पॅरेंट कम्पेअर काय करतात, त्याला जास्त मार्क पडले तुझ्यापेक्षा. ओके, काय म्हणणार मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, युअर फ्रेंड गॉट गुड मार्क्स दॅन यू किंवा मोर मार्क्स दॅन यू. तुझ्यापेक्षा तुझ्या मित्राला जास्त मार्क पडले. किंवा तुझा मित्र जसं की ही इज टॉलर दॅन यू, तो तुझ्यापेक्षा उंच आहे. ही इज टॉलर दॅन यू, ठीक आहे, तो तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. तर हे जेव्हा कम्पॅरिझन होतं ना त्या टायमाला दॅन वगैरे यूज होतात. दॅन, फ्रॉम, अनलाईक, लाईक, ॲज, ठीक आहे, हे सगळे प्रिपोजिशन यूज होतात. ही इज डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर. फ्रॉम म्हणजे तो त्याच्या भावापेक्षा थोडा वेगळा आहे ना, थोडा वेगळा आहे. ठीक आहे. आय एम फास्टर दॅन माय फ्रेंड. आता फटाफट काय करायचं, ही जी ऍक्टिव्हिटी आहे हे जर समजायचं असेल तुम्हाला, तुमच्या मित्राकडे जावा. तुमच्या मित्रामध्ये जे जे कमी आहेत, जे कमी आहे, जे तुमच्यामध्ये जास्त आहे, हे त्याला सांगा इंग्लिशमध्ये. हे त्याला इंग्लिशमध्ये काय करा, जाऊन सांगा मित्रांनो. ओके, हे आय एम टॉलर दॅन यू, आय एम टॉलर दॅन यू, आय एम क्लेवर दॅन यू, आय एम क्लेवर दॅन यू, आय एम डिफरंट फ्रॉम यू, आय एम गुड फ्रॉम, सॉरी, आय एम डिफरंट फ्रॉम यू. जेवढे पण स्ट्रेंथ आहे ना सरळ सरळ सांगून द्या. ओके, आणि इथं प्रिपोजिशन यूज करा, दॅन, फ्रॉम, अनलाईक, लाईक. ओके, हे सगळे प्रिपोजिशन तुम्ही यूज करा. ह्याच्याने काय होईल, तुमचा हा वाला टॉपिक काय होईल, इझिली कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर जसं की अजूनही आपण इथं हे शकतो, टी इज डिफरंट फ्रॉम कॉफी, है ना. युअर गर्लफ्रेंड इज मोर ग्रेटर दॅन माय गर्लफ्रेंड. ठीक आहे, असं तारीफ करू नका, सोडून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर काय करायचं, तुम्हाला कम्पॅरिझन करायचं. कम्पॅरिझन जेव्हा कम्पॅरिझन करता तर त्या टायमाला तुम्हाला लाईक, ॲज, दॅन, फ्रॉम, अनलाईक हे सारे प्रिपोजिशन यूज केले जातात. ठीक आहे. याच्या पुढे आहे प्रिपोजिशन ऑफ कन्सेशन, अडथळा. काही अडथळा निर्माण झालेला आहे. ओके, काही अडथळा निर्माण झालेला आहे, तर ह्या टायमाला तुम्ही काय करणार, हे प्रिपोजिशन, जसं की इनस्पाइट ऑफ अँड डिस्पाइट. इनस्पाइट ऑफ अँड डिस्पाइट ह्याच्यावरच प्रश्न येतील, दोनच आहेत. ही वेंट आउट इनस्पाइट ऑफ द रेन, म्हणजे एवढा पाऊस पडत होता तरी पण तो काय गेला, गेलाच. म्हणजे काय, एवढा अडथळा असून सुद्धा तो काय गेला. अडथळा असेल तर त्या टायमाला हे प्रिपोजिशन यूज होतात, इनस्पाइट ऑफ अँड डिस्पाइट. इनस्पाइट ऑफ अँड डिस्पाइट. जसं की पाऊस असूनही तो बाहेर गेला, एवढा पाऊस पडतोय. इनस्पाइट ऑफ ही वेंट आउट, ही वेंट आउटसाइड, तो गेला. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे, डिस्पाइट बिंग टायर्ड ही वर्क, म्हणजे तो एवढा टायर्ड होता, एवढा टायर्ड होता तरी पण त्यानं काम केलं. ओके, हे तुमच्या केसमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. डिस्पाइट बिंग बोर्ड, स्टील, डिस्पाइट बिंग बोर्ड यू आर वॉचिंग माय व्हिडिओ, है ना. तुम्ही एवढं दिवसभर बोर झाला आहात, किंवा डिस्पाइट बिंग टायर्ड, तुम्ही खूप थकलेला आहेत, स्टील यू आर वॉचिंग माय व्हिडिओ, तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. म्हणजे एवढा अडथळा आहे, तुम्ही बोर झालाय, तुम्ही खूप दमलेला आहात, टायर्ड झालाय, तरी पण तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, कारण की तुम्हाला काय करायचंय, फॉरेस्ट गार्डची एक्झाम काय करायची आहे, क्लिअर करायची आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय. जरी तुम्ही खूप दमलेले असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तर अशा टायमाला डिस्पाइट, इनस्पाइट ऑफ हे प्रिपोजिशन यूज केले जातात. ठीक आहे. फन मध्ये इनस्पाइट ऑफ स्लिपिंग यू आर स्टडिंग, है ना, म्हणजे तुम्ही एवढे स्लिपीनेस नाहीये तुमच्यामध्ये, इनस्पाइट ऑफ स्लिपीनेस यू आर स्टडिंग, है ना, म्हणजे तुम्ही एवढे सिरियस आहात की तुम्ही तुमचा कंटाळा, तुमची झोप याचा त्याग करून सुद्धा तुम्ही काय करताय, अभ्यास करताय आणि फोकस आहात. हे आपल्याला पाहिजे मित्रांनो. आणि हे रिअल लाईफ मध्ये यूज करा, त्याच्यामुळे हा टॉपिक पण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर स्वतःला विचारा, तुम्ही एवढं मेहनत करताय, है ना, एवढं मेहनत करताय, स्टडी करताय, तुमच्या जीवनात एवढे अडथळे येत आहेत, है ना, ते अडथळे येऊन सुद्धा तुम्ही काय करताय, एक्झामचा अभ्यास, एक्झामचा स्टडी करताय, म्हणजे इथं इनस्पाइट ऑफ अँड डिस्पाइट ऑफ यूज केला जातो. ओके. तर डिस्पाइट वर सेंटेन्स बनवा, है ना. सेंटेन्स कसा असू द्या, कमेंटमध्ये टाका. सेंटेन्स आले पाहिजे, बाकीच्यांना पण रीड करायला भेटतील खूप सारे सेंटेन्स. तर इथं जे सेंटेन्स नाही बनलेले आहेत प्रिपोजिशनवर, त्याचं मिनिंग तुम्हाला माहित नाहीये, त्या सेंटेन्सवर तुम्ही त्याचं मिनिंग फाइंड आउट करा आणि त्याच्यावर सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे. तेवढं करा, कारण की इतरांना पण हेल्प होईल. तुम्ही जेवढे कमेंटमध्ये सेंटेन्स टाकसाल ते दुसऱ्यांना पण हेल्प होईल त्याची. ठीक आहे. आता पुढं प्रिपोजिशन ऑफ कंडिशन किंवा सपोर्ट, ना, हे झालंय आय थिंक. हा, हे झालेलं आहे. नाही, आय थिंक नाही झालेलं आहे. ठीक आहे. अट, सहाय्य,
किंवा सपोर्ट वगैरे किंवा प्रिपोजिशन ऑन अ कंडिशन किंवा कंडिशन असेल अशा केसमध्ये कोणते विथ, विथआउट, ऑन कंडिशन दॅट, इन केस ऑफ अँड द इव्हेंट ऑफ, है ना. जसं की यू कॅन जॉईन ऑन कंडिशन दॅट यू पे द फीज, है ना. मित्रांना सांगता ना तुम्ही, कंडिशन देता मित्राला, है ना. जसं की तुम्ही 4-5 मित्र बसलेत, राईट, आणि तुम्ही काय करताय, फिरायला जायचा प्लॅन बनवताय. तुम्ही काय सांगणार, फिरायला जायचं असेल तर काय पाहिजे, कॉन्ट्री दिली पाहिजे सगळ्यांनी, है ना. जो कॉन्ट्री देणार नाही ती यायचं नाही, है ना. म्हणजे काय आहे, तुम्ही कॉन्ट्री सगळे जे कॉन्ट्री देणार त्यांना फिरायला नेणार. हे सांगायचं असेल ना तुम्हाला, अडथळा म्हणजे हे सांगायचं असेल तुम्हाला, अट किंवा कोणती अट तुम्हाला सांगायचं असेल, फिरायला जायचं असेल तर भावा पैसे द्यावे लागतील, कॉन्ट्री द्यावी लागेल. यू कॅन जॉईन ऑन अ कंडिशन दॅट यू पे द फीज. यू कॅन कम विथ अस ऑन अ कंडिशन दॅट यू पे द कॉन्ट्री, यू पे द मनी, तरच तू येऊ शकतो. ओके, आमच्या सोबत एन्जॉय करू शकतो. कारण की कॉन्ट्री नाही दिली तर नाही, ही कंडिशन आहे ना, तुम्ही कंडिशन ठेवलेली आहे, राईट. तर कंडिशन जर सांगायचं असेल तर तुम्हाला ऑन अ कंडिशन हा यूज केला जाऊ शकतो, किंवा विथआउट, विथ, इन केस ऑफ, है ना. ही विल पास विथ द हेल्प ऑफ हिज टीचर. तो पास कशामुळे झाला, कारण की त्याच्या टीचरमुळे तो पास झाला. विथ द हेल्प ऑफ, इथं कोणता प्रिपोजिशन यूज झालेला आहे, विथ द हेल्प ऑफ, इथं ऑन कंडिशन, ठीक आहे, ऑन कंडिशन दॅट. तर हे प्रिपोजिशन इथं यूज झालेलं. काही प्रिपोजिशन एवढे मोठे पण असतात मित्रांनो. जेव्हा तुम्ही कंडिशन सांगता तुमची, की तुम्हाला जर फिरायला यायचं असेल माझ्यासोबत तर तुला पे करावं लागेल, ठीक आहे, किंवा तुला या कंपनीमध्ये जॉईंट व्हायचं असेल तर तुला काय करावं लागेल, तुझी पहिल्या महिन्याची सॅलरी होल्डवर ठेवावी लागेल, तुला पहिल्या महिन्याची सॅलरी नाही भेटणार. अशी जर कंडिशन असेल ना, तर कंडिशनच्या टायमाला तुम्ही हे प्रिपोजिशन यूज करू शकता. ओके, यू विल गॉट द चॉकलेट ऑन अ कंडिशन दॅट यू आन्सर द करेक्टली. आता हे पण आपण करू शकतो, जसं की इफ यू अपलोड मोर व्हिडिओज, जर मी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केले तर तुमच्याकडनं मला अप्रिशिएशन भेटेल. हे कंडिशन आहे ना, कारण की मी व्हिडिओ डेली पोस्ट करू शकत नाही, राईट. तर ही एक कंडिशन आहे. तुमच्या जीवनात काय कंडिशन असेल ते कंडिशनच्या बेसवर तुम्ही सेंटेन्स बनवा. जसं की समजा जो जास्तीत जास्त सेंटेन्स कमेंटमध्ये टाकेल, ओके, जास्तीत जास्त सेंटेन्स, त्याला आपण चॉकलेट देऊ, त्याला गिव्ह अवे देऊ, है ना. तर हे कंडिशन जेव्हा सांगायचं असेल ना तुम्हाला कोणती, तर कंडिशन यूज करताना, कंडिशन सांगताना तुम्हाला हे प्रिपोजिशन यूज करावे लागतात, है ना. अट तुमची सांगायची असेल तर, ठीक आहे. जसं की अजून एक एक्झाम्पल आहे, जसं की समजा तुमच्यामधल्या कोणाचं खूप मोठं घर असेल तर त्याच्यावर भाडेकरू येतात, है ना, ते रूम घ्यायला. तर तुम्ही कंडिशन सांगता त्यांना की भिंती वगैरे नीट राहिल्या पाहिजे. हे कंडिशन आहेत. ह्या कंडिशन जर तुम्हाला सांगायचं असेल तर हे यूज केले जातात. आता काय पुढं, हे सगळे टाइप्स मित्रांनो, एवढे टाइप्स मी तुम्हाला सांगितले आणि खूप सारे प्रिपोजिशन आपण इथं पाहिले. काही प्रिपोजिशनवर आपण सेंटेन्स बनवले, काही प्रिपोजिशन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले की त्याच्यावर तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहे. आणि सर्वात महत्वाचं डेली लाईफमध्ये यूज करा, आता हे काही इम्पॉर्टंट प्रिपोजिशन आहे, त्याच्यावर मी एक स्टोरी बनवली आहे. ती स्टोरी तुम्ही बघा, एकदा ह्याची स्क्रीनशॉट घ्या. या स्टोरीमध्ये जे सर्वात महत्वाचे जे प्रिपोजिशन आहेत ते प्रिपोजिशन या स्टोरीच्या थ्रू मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर स्टोरी कळत नाहीये तर इथं मराठी मिनिंग पण दिलेलं आहे. जसं की मी वाचून दाखवतो तुम्हाला. ऑन वन फाईन मॉर्निंग ॲट 6 o'clock a forest guard started his duty in a jungle. इन झाला, ॲट झाला. ही वॉज वॉकिंग अलोंग द रिव्हर, है ना, अलोंग द रिव्हर व्हेन सडनली ही सॉ अ नॉटी मंकी ऑन द ट्री. आणि मंकीचा स्पर्श झाला असेल म्हणून ऑन केलाय, म्हणून काय केलं आपण, ऑन तिथे यूज केलेला आहे. तर खूप सारे ह्याच्यामध्ये आपण अमंग, आफ्टर, बाय, बॅक टू, थ्रू, बिसाइड, आउट ऑफ, बिटवीन, बाय, ओव्हर, फॉर, इन फ्रंट ऑफ, सगळे प्रिपोजिशन आपण इथे यूज केलेलं आहे. तर ही स्टोरी तुम्ही लक्षात ठेवा. या स्टोरीच्या थ्रू तुम्हाला खूप सारे प्रिपोजिशन पण काय होतील, कव्हर होतील. आता मेन टॉपिक आहे होमवर्क. मित्रांनो, जेवढे पण आर्टिकल्स, जेवढे पण प्रिपोजिशन आपण पाहिले त्याच्यावर कसे चित्र बनतात ना, जसं की चित्र टेबलावर आहे, टेबलाच्या अभाव आहे. हे चित्र मी तुम्हाला टेलिग्रामवर देतो. ते एकदा चित्र तुम्ही बघून घ्या. त्या चित्राने अजून क्लिअर होईल तुमचं, अजून काय होईल, प्रिपोजिशन क्लिअर होतील. सगळे प्रिपोजिशन नाही घेतले मित्रांनो मी, का, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही काही प्रिपोजिशन काही घरी प्रॅक्टिस करा. काही मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, त्याचा मिनिंग तुम्हाला सांगितलेला आहे. हे प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओचे, की आजचा व्हिडिओ जे तुम्ही पाहिला त्याच्या बेसवर तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करा. की ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. वेगळ्या पाहिजे, जसं की पहिला फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन, असा प्रश्न पण बनतो. दुसरा, चूज करेक्ट प्रिपोजिशन इन अ सेंटेन्स. या सेंटेन्स मध्ये कोणता करेक्ट प्रिपोजिशन अप्लाय होईल
तो तुम्हाला इथून चूज करून तिथे टाकायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर हे पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, जसं की एरर करेक्शन, एररवर पण प्रश्न येतात ना, जसं की शी डिपेंड ऑन हर फ्रेंड टू टेक अ जॉब ऑफ मॅनेजर. काय करायचंय, मिस्टेक फाइंड आउट करा या व्हिडिओमध्ये, सॉरी या सेंटेन्समध्ये काय मिस्टेक आहे. ओके, इन द प्रिपोजिशन पार्ट आहे करेक्ट, आणि कोणता प्रिपोजिशन इथं चुकीचा आहे तो काढा, आणि कोणता करेक्ट प्रिपोजिशन आहे तो तिथं तुम्ही टाका. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत. अजून प्रश्न आहे का, हा दिलेले आहेत. मिक्स फील है ना, ही रन डॅश डॅश कॅचिंग द बस, कोणता प्रिपोजिशन यूज होईल. ओके, द कॅट जम्प द चेअर, जम्प द चेअर, जम्प ऑन द चेअर. ओके, जम्प ऑन द चेअर है ना. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रिपोजिशन यूज करायचं. आय विल फिनिश द वर्क, आय विल फिनिश द वर्क बाय टुमारो, बाय टुमारो. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स काही मी तुम्हाला लिहून दिले. आता काही तुम्हाला, शी इज गुड डॅश डॅश सिंगिंग है ना, ही वॉज जम्पिंग डॅश डॅश डिसओबिंग द ऑर्डर. पहिले काय करा, वहीमध्ये लिहा, बुकमध्ये याला लिहा. ओके, लिहिल्यानंतर त्याला पहिले सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, या व्हिडिओच्या एंडलाच मी काय केलेलं आहे, आन्सर पण दिलेलं. आन्सर पहिले बघायचे नाही, आन्सर पहिले बघायचे नाही, पहिले सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या समोर हे आन्सर आहेत, हे सगळे आन्सर तुम्ही एकदा चेक करा की तुम्ही किती बरोबर आणि ॲक्युरेसी किती आली. म्हणजे समजा तुम्ही हे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर तुमचे काही चुकले, काही बरोबर आले, किती पर्सेंट चुकले, किती बरोबर आले, हे तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं विसरू नका. याच्याने काय होईल, मला कळेल की टेस्ट कोणी कोणी दिली घरी. ओके, आणि किती पर्सेंट तुमचे बरोबर आले आणि किती पर्सेंट चुकले, ह्याचा पर्सेंटेज पण तुम्हाला इथं, जसं की पर्सेंटेज तुम्हाला असेल ना मॅथमध्ये पर्सेंटेज शिकवलं असेल, पर्सेंटेज कसं काढायचं, तर ह्याचा यूज करा. पर्सेंटेज कसा काढायचा, किती पर्सेंटेज बरोबर आले, किती चुकीचे आले, हे सगळं तुम्हाला काय करायचं इथं फाइंड आउट करायचंय. तर प्रॅक्टिस डेली सेंटेन्स विथ प्रिपोजिशन. सर थँक्यू म्हणजे तुमचा हा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो, राईट. त्याच्यामध्ये रिमाइंडर काय काय आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस डेली सेंटेन्स विथ द प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे डेली प्रॅक्टिस करा. जेवढे प्रिपोजिशन तुम्हाला यूज करता येईल, जेवढे सेंटेन्स बनवता येतील प्रिपोजिशनचा यूज करून, तेवढे सेंटेन्स बनवा मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, टेल मी वेअर इज युअर पेन. आता काय करा, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या की तुमचा पेन कुठे ठेवलेला आता सध्या. ठीक आहे, ऑन द टेबल, इन द बॅग और अंडर द चेअर, हा हे एक आन्सर मला लास्टला जाता जाता द्या. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊ. फक्त टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा की कोणता टॉपिक आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. तर प्रिपोजिशन हा संपवलेला आहे टॉपिक आपण. तर जेवढे पण सेंटेन्स बनतील, जेवढे पण सेंटेन्स, जेवढे पण सरावासाठी जे क्वेश्चन असतील, हे सगळे मी टेलिग्राम चॅनलवर पाठवतो. ठीक आहे, हे टेस्ट जी मी तुम्हाला दिली आता ती टेस्ट सॉल्व्ह करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू एक नवीन टॉपिक सोबत, एक वेगळ्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन, एक फन वे मध्ये एक्सप्लेनेशन आपण करूया आणि ते टॉपिक तुम्हाला क्लिअर करून घ्या. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.